नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, शालिनी शिंदे कमेंट्स करतात सिमेंट नाही चालणार का? हे बघा, जे राज्य सामायिक परीक्षा प्रवेश जे कंडक्ट करते त्याच्या अंतर्गत त्यासारखं जर समजा हे सीमॅटचा जर असेल तर मग चालेल, परंतु जनरली ज्या व्यावसायिक अभ्यासक्रम आहे महाराष्ट्रातले त्याच्या प्रवेश परीक्षेचा जो आहे ते आपले सीईटी सेल मार्फत म्हणजे कंडक्ट केला जातो। तर या सीमॅट संबंधात तर मला काय माहित नाहीये, परंतु जर ते महाराष्ट्र शासनाचा असेल आणि ते राज्य सामायिक प्रवेश परीक्षा जर कंडक्ट करत असेल तर ते चालू शकते। गणी अंबाळे कमेंट्स करतायत, सर माझ्या सरनेम मिस्टेक झाली आहे, कास्ट सर्टिफिकेट पण आहे पण कास्ट व्हॅलिडिटीला पुरावे सरनेम मिस्टेक आहे, तर मी काय करू? सर माझ्या पाशी आजोबांचा पुरावा आहे पण त्यामधले नेम मिस्टेक आहे आणि माझे कास्ट सर्टिफिकेट पण आहे आणि त्याची मध्ये सरनेम मिस्टेक आहे, तर काय करावे? हे बघा, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जे आहे तुमचा जो सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट असतो त्याची स्पेलिंग आणि कास्ट व्हॅलिडिटी मधली स्पेलिंग प्लस त्याचा जो कास्टचा जो तुमचा सिरियल नंबर असतो, आउटवर्ड नंबर असतो, हे म्हणजे जुळलं पाहिजे तरच त्या डॉक्युमेंट्सला अर्थ असतो, अन्यथा तिथं तुम्हाला म्हणजे अडचण येऊ शकते। तर तरी पण म्हणजे तुम्ही गजेट बनवून ठेवा जर कुठं असं असेल तर, परंतु चूक शेवटी ती चूकच आहे, तरी प्रयत्न करून म्हणजे गजेटचा ऑप्शन एक करून ठेवा, कुठं अडचण आली तर ते वापरू शकता। नवनाथ कमेंट्स करतात, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, त्या संदर्भात जीआर ऑर्डर पाठवा, इम्पॉर्टंट आहे। हे बघा, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी संदर्भात असा कोणताही जीआर नसतो। ऍक्च्युअली कास्ट व्हॅलिडिटी कोणाला लागते? जर तुम्हाला म्हणजे आरक्षणाचे फायदे महाराष्ट्रातील जर फायदे घ्यायचे असेल आरक्षणाअंतर्गत तर तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी लागते, हे नक्की आहे। परंतु सेंट्रल पोस्ट जी आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे कुठं चालतोय? जर जिथं म्हणजे तुमचे सेंट्रल पोस्ट आहेत तिथंच चालणार आहेत। महाराष्ट्राच्या पोस्टसाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही। तुम्हाला महाराष्ट्राचे जे आरक्षणाचे फायदे घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी महाराष्ट्र स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि तो कास्ट सर्टिफिकेट असला तर त्याला कास्ट व्हॅलिडिटी लागते। आता आपण जर बघितलं तर हे AIMS चा जो असतो हे म्हणजे केंद्रीय टोटली याच्यामध्ये ज्या सीट्स असतात या ऍडमिशन मध्ये टोटली ह्या म्हणजे सेंट्रल जे असतात म्हणजे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाचे विद्यार्थी म्हणजे त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतात, त्याच्यामध्ये कोणताही स्टेटचा म्हणजे क्रायटेरिया नसतो किंवा स्टेटसाठी रिझर्व नसतो। आता तिथं आपण बघितलं तर हे बघा, द कॅन्डिडेट शुड ब्रिंग द फॉलोइंग सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल, म्हणजे तुम्ही जर ऍप्लिकेबल असाल म्हणजे तुम्ही कास्ट कॅटेगरी मागास प्रवर्गातले असाल। आता जसा SC ST सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पोनेंट अथॉरिटी अँड शुड बी इन इंग्लिश और हिंदी लँग्वेज, कम्युनिटी शुड बी क्लिअरली मेन्शन इन द सर्टिफिकेट, म्हणजे तिथं जर तुमची जी कम्युनिटी आहे तुमची जी कास्ट आहे तिचा उल्लेख असणं गरजेचं आहे, जर ते उल्लेख नसेल तरी म्हणजे ते चालत नाही। आता म्हणूनच आता जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये SC चा जो आहे बौद्धिजम आणि सिरियल नंबर हा असा असतो, तर ते आपल्या महाराष्ट्रासाठी ते चालून जाते, परंतु केंद्रामध्ये तुम्हाला तिथं म्हणजे तुमची कास्ट पण म्हणजे वर्णन पाहिजे आणि तिचा सिरियल नंबर पण हे पाहिजे, तरच तिथं म्हणजे तो सेंट्रल पोस्ट साठी ग्राह्य धरला जातो। आणि त्याच्यानंतर मग ओबीसी जर असेल तर ओबीसी सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पोनंट अथॉरिटी फॉर सेंट्रल जॉब फॉर ऍडमिशन इन सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेज इन्स्टिट्यूट, द सब कास्ट शुड बी टॅली विथ द सेंट्रल लिस्ट, आणि ती सेंट्रल लिस्ट मध्ये ओबीसीच्या याच्यामध्ये ती पाहिजे। ओबीसी कॅन्डिडेट शुड नॉट बिलॉंग्स नॉन क्रिमिनल, आता ओबीसी जर तुमच्याकडे का म्हणजे सेंट्रलचा ओबीसी जर असला आणि तुम्ही म्हणजे ओबीसी NCL तुमचा म्हणजे नसेल म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत नसाल तर त्यावेळेस तुमच्या त्या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला ओबीसीच्या संदर्भात त्याला काही अर्थ नसतो, तुम्ही तिथं पात्र नाहीये। म्हणजे हा म्हणजे तिथं हे असतो का तुम्हाला म्हणजे इन शॉर्ट सेंट्रल जे ऍडमिशन आहेत सेंट्रल पोस्टच्या जे ऍडमिशन आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त व्हॅलिडिटी लागत नाही, फक्त तुम्ही जर ओबीसी असाल तर ओबीसी NCL तुम्हाला आवश्यक आहे। आणि जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हा चालणार नाही, त्याच्यावरनं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही। महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे घ्यायचे असेल तर महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी ही आवश्यक आहे।
इरफान तांबोळी कॉमेंट्स करतायत सर विदाउट अफिडेविट नॉन क्रिमिलियर काढू शकतो का? हे बघा इरफान, हे डिपेंड्स करते प्रत्येक रेव्हेन्यूचा जो तहसील ऑफिस आहे त्याच्यावर पण डिपेंड करतो. तर काही ठिकाणी जे आहे विदाउट अफिडेविट नॉन क्रिमिलियर होतो, परंतु त्याच्यासाठी तुमचे डॉक्युमेंटेशन हे वेगळं प्रॉपर पाहिजेत. असं जसं नॉन क्रिमिलियर मध्ये तुमचा जातीचा दाखला आणि काही ठिकाणी ते म्हणजे तुमचे मानक दिनांकापूर्वीचे जे पुरावे आहेत ते पण मागतात. तर असे जर असेल तर चालतंय, परंतु ते पण डिपेंड्स करतोय प्रत्येक तहसीलवर. B3 कॉमेंट कर राजेश शिंदे कॉमेंट्स करताय सर आय डोंट हॅव प्रूफ ऑफ 1961 सो आय विल गेट माय व्हॅलिडिटी 2 टाइम्स रिजेक्टेड प्लीज गिव्ह सोल्युशन. हे बघा, जर तुमची दोनदा म्हणजे व्हॅलिडिटी रिजेक्ट झाले आणि तुम्हाला 1961 पूर्वीचा पुरावा जर तुमच्याकडे नसेल तर मग त्यावेळेस तुम्हाला तिथं रिजेक्टचे जे आहे ते कारण दिली गेली असतील आणि ती कारण तुम्ही समजा त्याला कंप्लाय केला नसेल, मग त्यावेळेस त्यांनी मग तुम्हाला 2 वेळा करूनही आणि जर तुम्ही त्यातला म्हणजे काही प्रॉपर जर तुम्ही उत्तर दिला नसेल तर मग नंतर ते निकाली पण काढतात, ते तुमचा केस म्हणजे क्लोज पण करतात. एस के रफी कमेंट्स करता है सर मेरे दादा के टीसी पर सरनेम ही कास्ट है और जात के कॉलम में नील है तो क्या करूं? ये देखो रफी, अगर तुम्हारे दादा के में सरनेम तुम्हारी कास्ट है तो सरनेम से कास्ट ये साबित नहीं होती है. और तुमको अगर समझो निकालना है तुम्हारा कास्ट सर्टिफिकेट तो उसके लिए फिर तुमको एक तो जो तुम्हारा जैसे ओबीसी अगर है तो ओबीसी के लिए 1967 का मानक दिनांक है और उसके पहले के जो तुम महाराष्ट्र में रहते हो और महाराष्ट्र में तुम्हारी कास्ट के अनुरूप जो है तुमको डॉक्यूमेंट्स वहां पे देना पड़ेंगे. अगर तुम्हारे कास्ट के रिलेटेड नहीं रहेगा तो फिर जो मानक दिनांक के पहले तुम्हारा जो मतलब है तुम्हारे जो फैमिली है उसका पारंपरिक व्यवसाय क्या था उसके तुमको मतलब है प्रूफ देना पड़ेंगे. व्यवसाय के संबंधित उसको प्रूफ तुमको देना पड़ेंगे. ये अगर प्रूफ है तो तुमको कास्ट सर्टिफिकेट मिलेगा. महादेव कोळी कॉमेंट्स करतायत सर मला एसटी कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे, मग सोलापूर डिस्ट्रिक्टला जात काय असावा? आजोबांच्या जात ही महादेव कोळी आहे. हे बघा, प्रत्येक जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सेन्सस अनुसार म्हणजे त्या मानक दिनांकापूर्वी त्या जाती होत्या का नव्हत्या हे म्हणजे त्या समितीकडे त्यांचा सगळा म्हणजे डाटा असतो आणि जर त्याच्यामध्ये ती कास्ट त्या मानक दिनांकापूर्वी जर नव्हती तर मग तिथं तुम्हाला अडचण होते. आता तुम्हाला जर सोलापूरचं मध्ये जर महादेव कोळी असेल तर मिळेल जर त्यांच्या सेन्सस रेकॉर्डला आणि ते बहुतेक सेन्सस रेकॉर्डला एसटी म्हणजे सोलापूरमध्ये महादेव कोळी नव्हते. आता महादेव कोळी नाही म्हणजे महादेव कोळी जे आहे ते ऍक्च्युअली एसटी मध्ये येतात, परंतु तुमचं जर त्या जिल्ह्यामध्ये नसेल तर मग तुम्हाला एसबीसी म्हणून तिथं गणला जातो. शेळके कॉमेंट्स करतायत आय एक्सेप्ट सिलेक्ट होत नाहीये सर. हे बघा, तुम्ही नॉन क्रिमिलियरचा जर ऑनलाईन फॉर्म भरताना आय एक्सेप्ट सिलेक्ट होत नाही तर म्हणजे तुमचं कुठंतरी जे आहे कोणती तरी फील्ड जी आहे ती अपूर्ण राहिली असेल तर ती बघा कुठं कोणती फील्ड अपूर्ण मॅन्डेटरी ज्या फील्ड आहेत त्यापैकी कोणती तरी अपूर्ण राहिली असेल आणि ती पूर्ण करा म्हणजे त्याच्यामध्ये आय एक्सेप्टचा जो बटन आहे तो ऍक्टिव्ह होईल. सुधीर कोळी कॉमेंट्स करतायत म्हणजे डिप्लोमा 2021 मध्ये कंप्लीट झाले आहे आणि अजूनपर्यंत एलसी काढलेली नाही. कारण असं आहे की माझ्या एलसी मध्ये चुकीची प्लेस ऑफ बर्थ आणि कास्ट मेन्शन झाली आहे तर मला करेक्शन करायचं आहे तर त्यासाठी काय करावे लागेल? हे बघा सुधीर, तुम्ही शिकत असताना जर तुम्ही एखाद्या डॉक्युमेंट्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते तुमचा जो शिक्षण म्हणजे एज्युकेशन ऑफिसर शिक्षण अधिकारी आहे त्याच्या म्हणजे ते करस्पॉन्डन्स करून तुम्ही ते म्हणजे कंप्लीट करू शकता. परंतु तुम्ही जर शाळा सोडलेली असेल तर म्हणजेच थोडक्यात जुन्या ज्या नोंदी आहेत त्या बदलत नाही. अंसारी कमेंट्स करता है सर न्यू ओबीसी सर्टिफिकेट बनाना है, अब तक फैमिली में किसी का नहीं है, कैसे बनाए? तो देखो, अगर समझो तुम्हारे पास में अगर कास्ट के रिलेटेड यानी अंसारी बोले तो ओबीसी, तो ओबीसी का मानक दिनांक है 1967 पूर्वी के आपके पास में प्रूफ है महाराष्ट्र में रहने का और उसी के साथ में कास्ट साबित करने वाले पुरावे है तो आपको मतलब है मिल जाएगा. अगर समझो कास्ट के संबंधी पुरावे नहीं है तो फिर आप जो है तुम्हारा जो फैमिली का पारंपरिक व्यवसाय जो बोलते जिसे यानी खानदानी बिजनेस, तो वो उसके बारे में कोई प्रूफ है व्यवसाय के बारे में यानी 1967 पूर्वी के जो प्रूफ है बिजनेस के वो अगर होंगे तो भी आपको ओबीसी सर्टिफिकेट मिल जाएगा.
मिशन कॉमेंट्स करतायत, सर कमिटीने मला जात सिद्ध करण्यासाठी 2 वेळा लेटर पाठवले पण मला जाता आले नाही आणि डॉक्युमेंट्स रिटर्न आले आहेत, तरी पण फॉर्म 11 चालेल का? हे बघा मिशन, जर त्यांनी म्हणजे जात पडताळणी समितीने तुम्हाला 2दा लेटर दिले, तुम्ही त्याला म्हणजे अटेंड केलेलं नाहीये, तर अशा वेळेस समितीने त्यांचा जो एक म्हणजे क्लॉज आहे त्या क्लॉज अंतर्गत तुम्ही 2 वेळा तुम्हाला नोटीस देऊन जर तुम्ही गेला नसाल तर तो प्रकरण तुमचा तो क्लोज करण्यात येतो. त्याच्यानंतर तुम्हाला आता तिथं दुसरा काहीही पर्याय नाहीये. खान जाहिद कमेंट्स करता है, सर मेरे स्कूल में मदर नेम रॉन्ग है, उसको कैसे करेक्शन करूं? ऑनलाइन गजेट कर सकते हैं क्या? देखो जाहिद, तुम ऑनलाइन गजेट तो मतलब है ना, अगर तुम्हारी मम्मी हयात है तो तुम्हारी मम्मी के नाम से तुम गजेट कर सकते हो, लेकिन जो तुम्हारे डॉक्यूमेंट्स के अंदर, एजुकेशन डॉक्यूमेंट्स के अंदर मम्मी का नाम जो है उसका गजेट का मतलब है ना, गजेट के अंदर सिर्फ आप तुम्हारा नाम जो है वो अप्लाई कर सकते हो, मम्मी के नाम के लिए नहीं कर सकते. तो बेटर वे, अगर मम्मी हयात है तो उसके नाम से गजेट तैयार करके ले ले, और जहां पे भी जरूरत रहेगी तो वो गजेट प्रोड्यूस कर सकते हो. योगेश जोशी कॉमेंट्स करतायत, गुड सर जी. योगेश जोशी हे अत्यंत म्हणजे बिजी माणूस आहे. हे जे टिटवाळ्याचा गणपती मंदिर अष्टविनायक देवस्थान आहे, त्यांचे म्हणजे हे मुख्य म्हणजे तिथं पदाधिकारी आहेत, आणि त्याचबरोबर यांनी जे आहे VLE मार्गदर्शन करण्यासाठी आपले सरकार केंद्र चालक जे नवीन म्हणजे ज्यांनी केंद्र घेतलेलं, तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी योगेश जोशी, विजय रूपचंदानी, अतुल पाटील, मंजुषा हसबे, दीपाली रायते, विलास रायते, संजय हसबे या अनेक म्हणजे त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांनी पण आणि अनेक VLEंनी कळत न कळत मदत केल्यामुळं एक दुसऱ्यांना म्हणजे मदत झाली, आणि जे नवीन VLE आहेत तर ते आज म्हणजे आपल्या कामधंद्याला लागले आहेत आणि आपली रोजीरोटी ते चालवत आहे. तर यांच्यामुळेच म्हणजे यांच्या विनंतीवरनं मी तिथं ट्रेनिंगसाठी म्हणजे जायचो, आणि त्या ट्रेनिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळायचा, आणि ट्रेनिंग देऊन मनाला समाधान असा होतो का म्हणजे जे नवीन VLE आहेत त्यांचे जे कॉमेंट्स आहेत त्यांचे धन्यवाद, याच्यामुळं मनाला फार शांती होते. तर मी पुन्हा एकदा सगळ्या जे योगेश जोशी, विजय रूपचंदानी, अतुल पाटील, मंजुषा हसबे, दीपाली रायते, विलास रायते, संजय हसबे यांचे आभार व्यक्त करतो, जे त्यांनी म्हणजे VLEसाठी, नवीन VLEसाठी जे काम केलंय. वैभव कॉमेंट्स करतायत, सर ओरिजिनल डॉक्युमेंट्स किती दिवसांनी भेटते आणि कसं भेटते? हे बघा, जर तुमचा ओरिजिनल डॉक्युमेंट समजा कधी ऑफिसने जमा केला असेल तर ज्यावेळेस तुम्हाला सर्टिफिकेट मिळतंय त्याच्याबरोबर तुम्ही ते ओरिजिनल सर्टिफिकेट कलेक्ट करून घ्यायचं, ही तुमची जबाबदारी आहे, तुमचं काम आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथं थांबूया. धन्यवाद. जय हिंद.